राहता तालुक्यात गेल्या 21 वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध, तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध। IFB कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध। तर आजच भेट द्या। आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता, मोबाईल नंबर 9762752222 9142 240 240। होता तो पीक विमा या सरकारने रद्द केलेला आहे आणि आता यावेळेस शेतकऱ्याला जो अल्पभूधारक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला 2 हेक्टर साठी 3,500 रुपयाचं त्या ठिकाणी भरण्याची वेळ आलेली आहे। या सरकारने त्यावेळेस 1 रुपयाचं खोटं आश्वासन दिलं, शेतकऱ्याचे मत घेतले आणि आज या ठिकाणी शेतकऱ्याला फसवलेलं आहे। दुसरी गोष्ट, या सरकारने मागच्या वेळेस या खताच्या किमती कमी करू म्हणून सांगितलेल्या होत्या, त्या किमती आज 500 ते 1000 रुपयाने गोणी मागा वाढलेल्या आहेत। दुधाला भाव देऊ, 40 रुपये भाव देऊ, 45 रुपये भाव देऊ असं या सरकारने सांगितलं। त्यावेळेस त्या शिष्टमंडळाला जे आश्वासन दिलं ते पूर्णपणे नाकारून आज शेतकऱ्याला 25 ते 30 रुपयाच्या आत भाव मिळत आहेत। हे सर्व शेतकऱ्याचे प्रश्न आहेत। या फडणवीस सरकारने, या अजित पवारच्या सरकारने, या शिंदेच्या सरकारने खोटं बोलून या ठिकाणी मतं मिळवले आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरवलेला आहे। त्या ठिकाणी कृषी मंत्री म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत। तो शेतकऱ्याला म्हणतो भिकारी, दुसरा तोच मंत्री दुसऱ्या बाजूला म्हणतो शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, ऐकण्यासाठी न बसता त्या ठिकाणी विधान भवनामध्ये पत्ते खेळतो। अरे राजरोसपणे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही नंगा नाच चाललेला आहे, सरकारमध्ये बसलेले आहेत, बहुमतामध्ये तुम्ही आहात। 288 आमदारापैकी तुमच्याकडे 235 आमदार असताना सत्तेचा माज तुम्हाला चढलेला आहे। हे आम्ही म्हणत नाही, तुमचा मुख्यमंत्री जो फडणवीस आहे त्यांनी कबूल केलेला आहे की सरकारमधले जे आमदार आहे, मंत्री आहे, माजले आणि या सरकारला हे जाब विचारण्यासाठी आज आपण या ठिकाणी संघटित होऊन आलेलो आहोत। प्रशासनाकडे निवेदन देण्याकरता आज आपण मोर्चा काढलेला आहे। या मोर्चाला बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू केलं, त्याच क्षणी सन्माननीय आमचे नेते बाळा नांदगावकर साहेब मनसेचे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं यापूर्वीच निवडणुकीच्या प्रचारामध्ये का शेतकरी बांधवांनो, हे सरकार तुम्हाला फसवणार आहे, अगोदर तुम्हाला अनेक योजनेच्या घोषणा करेल, शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू, अशा घोषणा करू असं या सरकारने त्याच वेळेला सांगितलं होतं, पण मात्र प्रत्यक्षात काही झालेलं नाही। आपण सर्वांच्या वतीने, मनसेच्या वतीने एकच मागणी राहणार आहे, तो जो काही गावचा रेडा आणि ओळू असतो तो मंत्री माणिकराव कोकाटे याचा राजीनामा झाला पाहिजे। तो म्हणतो शेतकऱ्याचे ढेकळाचे पंचनामे करायचे का, तो म्हणतो शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना सरकारच्या योजनेतून जाणार, ह्याच्या घरातून जाणार आहेत का, परत तो म्हणतो मी पत्ते खेळलो नाही। न्यूज चॅनलवर पत्रकार बांधवांनी लाईव्ह दाखवलं, सभागृहामध्ये जे पवित्र स्थान मानलं जातं, घटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलं, त्याच वेळेला सांगितलंय, हे संविधान लिहिण्याच्या वेळेला सांगितलंय की ही जी राज्यसभा आहे त्या राज्यसभेमध्ये जो भी कोणी आहेत मंत्री महोदय शपथ घेताना सांगतायत आणि आज तुम्ही त्या ठिकाणी जुगार खेळताय। हा जुगारी याचं फक्त मंत्रीपद काढलेलं आहे, तर त्याच्या खऱ्या अर्थाने राजीनामा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे असं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करतो आणि आजच्या ह्या मोर्चाला मनसे राहता शहराचा पाठिंबा जाहीर करतो। राष्ट्र म्हणून आपल्याकडे पाहिलं, परंतु या ठिकाणी हा कृषीप्रधान देश असताना देखील पूर्ण देशभर शेतकऱ्याची अवहेलना करण्याचं काम या केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून चालू आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही दिल्लीचं आंदोलन पाहिलं, ते चिरडण्याचं काम त्या ठिकाणी मोदी सरकारने केलं। या ठिकाणी आज आपण पाहतो विधानसभेमध्ये ज्यांच्यावर या शेतकऱ्यांच्या ज्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कायदा करण्याच्या बाबतीमध्ये ज्यांना मंत्री केलं, ज्यांनी वास्तविक पाहता त्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पत्ते खेळण्याच्या ऐवजी एखाद्या क्लबवर जाऊन खेळावं, परंतु त्या ठिकाणी पत्ते खेळून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी हेळसांड करू नये। आणि वास्तविक पाहता या ठिकाणी आपण पाहतो फडणवीस सरकार सुद्धा हातबल झालेलं आहे, त्यांना काय करावं ते सूचना असं झालेलं आहे, कारण जे त्रिशंकू सरकार आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार
त्या ठिकाणी आपल्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही। त्या ठिकाणी या माणिकराव कोकाटेंसारखे मस्तवाल जे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं मी राजीनामा देणार नाही, परंतु दादा सुद्धा त्या ठिकाणी हतबल झालेले। त्या ठिकाणी आपण पाहतो एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी शिरसाटांच्या बाबतीत त्या ठिकाणी बॅग मध्ये पैसे दिसत आहेत, ते मार मजेशीर मांडी घालून सिगरेट पित आहेत, परंतु त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारला वेळात काढण्याचे काम करते। हे सरकार अक्षरशः त्या ठिकाणी जुळवणूक करण्यामध्ये, एकनाथ शिंदेला सांभाळण्यामध्ये, अजित पवारला सांभाळण्यामध्ये त्यांचा वेळ जात आहे। त्यांच्या या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात असेल, आज तुम्ही लाडक्या बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये आमच्या भगिनी आहेत, अमुक आहेत, आमच्या भगिनी असं, आमच्या भगिनी तसं, अशा प्रकारच्या चांगल्या गोड गोड गोष्टी केल्या, त्या भगिनींना अति उत्साहित केलं की आमच्या भोळ्या बाबल्या बहिणींनी त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला मतदान केलं आणि विजयी केलं। परंतु आता त्यांच्यामध्ये सुद्धा 1500 रुपये देणार, आता ते 500 रुपये यायला लागले। शेतकऱ्यांच्या आता सुहासजींनी सांगितलं, शेतकऱ्यांच्या कृषी जे काही खतं आहेत त्याचे प्रचंड भाव वाढलेले आहेत। त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नांगराला असेल, त्यांच्या काही साधन सामुग्रीला असेल, त्या ठिकाणी 18% जीएसटी लावलेला आहे। म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फक्त दाखवायचं हे शेतकऱ्याचं सरकार आहे, पण शेतकऱ्याला पायदळी तुडवायचं काम या सरकारने चालू केलं। या ठिकाणी 7-12 कोरा ज्यांनी जी हाक दिली आणि या हाकेला वो देऊन त्या राहत्या शहरामधील सर्व पक्षीय या ठिकाणी गट तट आणि पक्ष विसरून सर्व एकत्रित झाले आणि 7-12 कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी या ठिकाणी भूमिपुत्रांनो, या ठिकाणी शेतकरी पुत्रांनो, माता भगिनींनो, आता ज्या ठिकाणी माझ्या आधी अनेक वक्ते या ठिकाणी बोलले, त्या ठिकाणी आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येतो। या ठिकाणी माझे वडील पीएमटीला ऍडमिट आहे आणि मला सरकारने विशेष म्हणजे हाताबार केलेलं आहे आंदोलन केल्यामुळे। अनेक शेतकऱ्यांचे या ठिकाणी आंदोलन आतापर्यंत आम्ही केलेले, म्हणजे हे सरकार या ठिकाणी एकीकडे हिंदुत्ववादी म्हणतो, आम्ही गोरक्षणाचं कार्य करतो आणि हिंदुत्ववादी आहे, तरी देखील मला हाताबार करतं का यांच्या विरोधात बोलायचं नाही। अरे म्हणजे भगवा म्हणजे का तुमची जागिरी का? भगवा म्हणजे या ठिकाणी हे संबंध या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो ध्वज घेतला हा सर्वांचा आहे, हा कोणाच्या बाबूची जागिरी नाही। आणि म्हणून या भगवाचं रक्षण जर खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर शेतकरी बापाने या ठिकाणी त्यावेळेस रक्त सांडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये केलेला आहे आणि त्या शेतकऱ्याला तुम्ही या ठिकाणी मातीमध्ये घालताय। एकीकडे निवडणूक लढताना या ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्याची कर्जमाफी करतो आणि आता म्हणता या ठिकाणी आमच्याकडे पैसे नाही, शेतकरी भिकारी आहे, आमचं सरकार भिकारी आहे आणि तुम्ही त्या क्लबमध्ये पत्ते खेळायचे तर तुम्ही या ठिकाणी त्या सदनामध्ये या ठिकाणी पत्ते खेळते। इतकं निर्लज्ज या ठिकाणी सरकार बनलेलं आहे, तरी देखील या ठिकाणी फडणवीस या ठिकाणी, तसेच या ठिकाणी शिंदे असेल, या ठिकाणी अजित पवार असतील, हे कुठलीही भूमिका घ्यायला या ठिकाणी तयार नाही। पाठीमागे या ठिकाणी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी हमला झाला, शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन जात असताना जर तुम्ही हमले करत असाल तर या ठिकाणी हमले हत्यार छोडे आहे, उन्हें चला नाही भुले, तुम्ही त्या ठिकाणी हमले करू शकता, तुमच्यात तर दम असेल तर रस्त्यावर हमले करा, मग तुम्हाला शेतकऱ्याची ताकद काय असते या ठिकाणी शेतकरी बांधवाला दिल्याशिवाय राहणार नाही। प्रहार शेतकरी संघटना, आरपीआय, सर्व संघटना, त्याचप्रमाणे आपल्या ज्या नेत्या आहेत या मतदारसंघाच्या आदरणीय काकी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहे। अनेक प्रमुख कार्यकर्ते बोलायचे आहे, महिला आहेत। मी या ठिकाणी सांगतो की सातत्याने आपण बघितलं विधानसभेच्या वेळेस या सरकारने शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू म्हणून ग्रामीण भागातल्या माझ्या गरीब शेतकऱ्यांनी यांना मतं दिली आणि सत्तेवर गेले। सत्तेवर गेल्यानंतर अनेक वेळेस त्यांनी सांगितलं की आता करतो, समिती नेमतो, तमक करतो। या ठिकाणी जर बघितलं तर राज्याचे ज्या माणसाने दिव्यांगासाठी, शेतकऱ्यासाठी राज्यमंत्री असताना, विधानसभेचे सदस्य असताना त्या माणसाने त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला असं उपोषण केलं, तरी त्या देखील या सरकारला, झाड काटण्याच्या सरकारला जाग आली नाही। परंतु या ठिकाणी आपल्या काकी खंबीर आहे। मी या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। आज मोठी आशा आहे, परंतु मी काकी आणि सर्व पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगतो, आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं आरक्षण सोडत आहे, परंतु ह्याच्या फसव्या निवडणुका जर होत असेल तर आपण या ठिकाणी कुठलेही मतदान करायचं नाही, या ठिकाणी बहिष्कार टाकला पाहिजे। जोपर्यंत आपल्याला पोलीसचा अधिकार मिळत नाही, हे काय करतात आपल्याला माहित आहे, यांची सोडत आहे, यांच्या
त्यांच्याप्रमाणे ते सोडत करून घेतात. मतदानाचा हक्क आणि आपल्या काकी जर आज विधानसभेमध्ये असतात तर ही आपल्यावर आली नसती. आपण बघितलं, आपण ज्यावेळेस आम्ही महिनाभर प्रचार करत होतो आम्ही काकीला मतदान करणार, पण काय गोंधळ झाला त्या ठिकाणी माझा आरोप आहे. तहसीलदार जबाबदार आहेत. 100 आमदार या फडणवीसने गुजरातहून मच्छर आलं आणि विनाकारण अरे ते काम करणारे नाही, ते बच्चू कडू सारखा काकी सारखा माणूस घरी बसला. आता हे सरकार त्यांचं आहे, का मिळत नाही भाव. त्याचबरोबर त्यांनी अशी घोषणा केली होती की दुधाला 45 रुपये भाव देऊ. 25 रुपयाच्या वर दुधाला भाव मिळत नाही. आमच्या शेतीमालाला हमी भाव यांच्याकडून मिळत नाही. मग कुठं गेलं यांचं सरकार? आणि हे सरकार यांनी कसं उभं केलंय? कुपातील नचे मी मंडूक सत्कोराने मला न सुख असा म्हणणारा हा मुख्यमंत्री यांनी भावाभावात भांडण लावले. आमदार फोडून घेतले, यांनी चुलत्या पुतण्यात भांडण लावले, आमदार फोडून घेतले आणि सरकार उभं केलं. मी म्हणतो हेच सरकार, हेच मुख्यमंत्री आणि यांचंही सरकार तो आम्हाला तोडून फोडून आमच्या शेतकऱ्याच्या मुंडक्यावर पाय देत आहे. त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर सारखा आमदार तिथं मारामाऱ्या करतो. त्याच्यानंतर कुणाच्या रूम मध्ये पैशाच्या बॅगा त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत. त्याच्यानंतर तो एक लुंगीवर एक संजय शिरसाट नावाचा आमदार मंत्री खाली येऊन कॅन्टीन मध्ये मारामाऱ्या करतो. हे जे सगळं चालू आहे, संजय गायकवाड, संजय शिरसाट, त्याच्यानंतर संजय बांगर, ही लोक तुम्हाला मी एक आपल्या प्रकर्षाने एक गोष्ट निदर्शनास आणतो. जे लोक चांगले काम करतात त्याला आपण ग्रुप बनतो. जे लोक टोळ्याने तिथे गेलेले टोळ्याने, आणि ही टोळी तिथं त्यांनी तिथं सुरू केलं काही महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होण्यासाठी. जो जनसुरक्षा विधेयक सादर केलेला आहे आपल्या हक्कावर गदा आणण्यासाठी जनसुरक्षा विधेयक त्या ठिकाणी सादर केलं आणि ते मंजूर करण्यासाठी त्याची तयारी सुरू झाली. आज आपण या ठिकाणी मोर्चाने आलो ना तर उद्या ते आपल्याला नक्षलवादी म्हणायला सुद्धा घाबरणार नाही आणि त्या अनुषंगाने ते आपल्याला गुन्हे दाखल करायला पुढे सरसावल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपण आपल्या हक्कावर, आपल्या अधिकारावर गदा आणण्याचं काम सरकार करत आहे फक्त आणि फक्त बहुमताच्या जोरावर. मी या सरकारच्या या निमित्ताने जाहीर निषेध करतो. आज शेतकरी आत्महत्या करत आहे आणि माणिकराव कोकाटे कृषी मंत्री तिथं पत्ते खेळत आहे. तुम्ही जर आपण इतिहास पाहिला काकी, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास असा आहे, वसंतराव नाईक ज्या वेळेला 1960 मध्ये मंत्री होते आणि महाराष्ट्रामध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झालेला होता त्यावेळेला त्यांनी जाहीरपणे सांगितलं 2 वर्षात जर अन्नधान्याचा तुटवडा संपुष्टात आला नाही तर मी आत्महत्या करीन. असं म्हणणारा मंत्री कुठं? मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही असं म्हणणारे अण्णासाहेब पाटील कुठं? आणि आज हे हरामखोर साले कुत्रे मंत्रिमंडळात कोण पत्ते खेळतं, कोण मंत्रिमंत्री बाहेर उद्या भांडण करतं. यांना लाजा वाटल्या पाहिजे. एका मंत्र्याचा राजीनामा नाही, हे अख्खं मंत्रिमंडळ या ठिकाणी बरखास्त झालं पाहिजे आणि राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू झाली पाहिजे. धन्यवाद. यानंतर काकी बोलतो. प्रहार संघटना, शेतकरी संघटना, आपण सर्वजण आज शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकत्रित येऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात व मला जी साथ दिली. आपण जे हे आंदोलन जो मोर्चा आणला हा यशस्वीपणे आज इथे आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आज महाराष्ट्रातला शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. त्याची आर्थिक स्थिती अतिशय खालावलेली आहे. शेतकऱ्याचे अनेक भीषण प्रश्न आहेत. दुधाला भाव नाही. आज 2-3 वर्षापासून शेतकरी ओरडतो आहे की दुधाचा भाव 50 रुपये करा. सरकी खाद्य सर्वांचे भाव वाढलेले आहेत परंतु कुठेही याचा विचार केला जात नाही. सोयाबीनचे भाव, मागच्या वर्षीचं सोयाबीन शेतकऱ्यांचं अजून तसंच पडलेलं आहे. 4000 रुपये भाव, मजुरीचे वाढलेले भाव, शेतीकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष. आज पावसाळी अधिवेशन जेव्हा झालं तर शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुठल्याही मंत्री, खासदार, आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आवाज उठवला नाही किंवा त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. शेतकऱ्याला आश्वासन दिले नाहीत. तिथे फक्त हमरी तुमरी येणे, मारामाऱ्या, हाणामाऱ्या, गलिच्छ शब्द प्रयोग, एकमेकावर आरोप प्रत्यारोप. असं वाटतं हेच का ते लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून दिलं, जे आपण सर्व जनतेने हे शेतकऱ्यांसाठी लढतील असं आपण समजलो. पण हे लोक ज्या वेळेस टीव्हीवरती हे सगळं बघतो हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी अशा पद्धतीने वाटत. लाज वाटते की आपण खरंच त्यांना मतदान केलेलं आहे का? हे फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. देवेंद्र फडणवीस म्हटले मुख्यमंत्री की आमदार माजलेत.
असा त्यांचा शब्द प्रयोग आहे. अहो तुम्ही सारं गबाळ गोळा केलं ना सगळ्या पक्षाचं, त्यांची काही पात्रता नसताना भाजपमध्ये गेला का मंत्री झाला, पदाधिकारी झाला, त्याच्यामुळे ते फक्त तुमचं तोंड धरतात. शेतकऱ्यांसाठी, सामान्य जनतेसाठी, मतदारासाठी काही करायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे. फक्त भाषणांमध्ये देवा भाऊ, मुख्यमंत्री, दादा, साहेब यांचाच उदो असतो. सामान्य शेतकऱ्यांसाठी काही करत नाही. आज शेतीची अवस्था इतकी वाईट आहे, शेतकरी मुलांचे लग्न होत नाही, शेतकऱ्याच्या मालाला मोल नाही. 15 एकराचा शेतकरी अल्पभूधारक झाला, 2 एकरावर गुंठ्यावर आला. म्हणजे अशी वाईट स्थिती आहे. आणि महाराष्ट्र हा शेती प्रधान राज्य आहे, शेतकरी हा बळीराजा आहे. परंतु तुम्ही एकदा डोळे उघडा, पावसाळी अधिवेशनात तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही. म्हणून आज आम्ही तहसील कार्यालयावर हा मोर्चा आणलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न पहिले सोडवले पाहिजे, भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवलं पाहिजे. आणि कशाला पाहिजे हो तुम्हाला पेन्शन? मंत्री झाले का 5 एकरावरून 500 एकर, 500 एकराचे 5000 एकर, पुण्याला फ्लॅट, मुंबईला फ्लॅट, घरामध्ये 5-5, 10 गाड्या, BMW, कोणते काय काय नाव मला नाही सांगता येणार. कशाला पाहिजे तुम्हाला हे सगळं? तुम्ही जर समाजाच्या हितासाठी काम करता, जनतेने तुम्हाला निवडून दिलं, तुमचा त्याग पाहिजे. तुमच्या प्रॉपर्ट्या पहा. देवेंद्र फडणवीसला म्हणावं की तुम्ही इतरांना ईडीची चौकशी मागे लावता, एकदा भाजपच्या मंत्र्यांची सगळ्यांची चौकशी करा, त्यांच्या प्रॉपर्ट्या बघा. तेव्हा सर्व जनतेने जागा झालं पाहिजे. आपल्या सर्व शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, आपण संघटित झालं पाहिजे. कोणताच नेता तुमच्यासाठी काही करत नाही, हे पहिलं ध्यानात घ्या. तो फक्त स्वतःच्या पोळीवर तूप घेतो. तेव्हा आपण आपल्या हितासाठी लढलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, घामाचं आणि कामाचं मिळवलं पाहिजे. आपल्याला लाचारीचं जीणं नको, लाडक्या बहिणींचेही पैसे नको, आमच्या मालाला मोल द्या, तेव्हा आम्ही ताट मानेने जगू. आज निसर्गाचा प्रकोप होतो, कधी पाऊस असतो, कधी नसतो, विजेचा लपंडाव, मोठ्या प्रमाणावर विजेचे प्रश्न, खूप सारे शेतकऱ्यांचे भीषण प्रश्न आहे. पावसाळी अधिवेशनात त्याच्याकडे कुठेही लक्ष दिलं गेलं नाही. फक्त एकदम गलिच्छ राजकारण बघायला मिळालं, आजपर्यंत महाराष्ट्रात कधीही नव्हतं. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे, आपण लढलं पाहिजे. आपण जर लढलो तरच आपला विचार केला जाईल. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी. साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क, NA प्लॉट, रेसिडेन्शियल, कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ. अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर. सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार. लहान मुलांसाठी पार्क व गार्डन, प्लॉट लगत वृक्षारोपण, MACB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा. प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. साईट पत्ता: नगर मनमाड हायवे, राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. श्री अरविंदप्पा कोते पाटील. 98 22 90 40 76, 91 30 30 19 91, 73 50 50 19 91. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता: साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क. निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर. साई किरण डेव्हलपर्स. भव्य प्लॉट विक्री. सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ. प्लॉटची वैशिष्ट्ये: 4.15 एकरात भव्य प्लॉटिंग, श्री साई मंदिर, बस स्टँड, शाळा, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर. स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध. पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध. प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण. खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. मग वाट कसली पाहताय? लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा. आमचा पत्ता: शिर्डी साकोरी शिव, काचमंदिर रोड, परिक्रमा मार्ग, साकोरी. मोबाईल नंबर: श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील, 98 50 39 51 14. श्री रमेश दादा शिरकांडे पाटील, 80 10 22 12 13. श्री बबन दादा शिरकांडे पाटील, 99 22 36 38 95. श्री पांडुरंग तुपे,
988132 श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.